नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 11.3. फर्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये शो द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय अ पर्सेंटेज बार ग्राफ. पर्सेंटेज बार ग्राफ आहे, ही इन्फॉर्मेशन आहे दिलेली. ही इन्फॉर्मेशन आपल्याला पर्सेंटेज बार ग्राफवर शो करायची आहे. तर आता आपण क्वेश्चन फर्स्ट बघूया. आता इथे आपल्याला काय दिलं होतं क्वेश्चन फर्स्टमध्ये, इथे बुकमध्ये दिलेलं आहे. सेम क्वेश्चन इथे आपला आहे, क्वेश्चन सेम. हे दोन कॉलम आहे तुमचे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. हा कॉलम इथं आपल्याला ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे. घेतलेला लिहून 45 लिहिलेले, 33, 10, 15 हे दोन कॉलम, हे 5 कॉलम आपण असे आणि 3 रोज त्याच्यानंतर लिहून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला ॲडिशनल काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं पर्सेंटेज बार ग्राफ. मग पर्सेंटेज काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पर्सेंटेज ऑफ स्टुडंट सिक्युरिंग ग्रेड ए ग्रेडसाठी काय करायचं आहे, सिक्युरिंग आपल्याला पर्सेंटेज सर्व काढायचे आहे. नंतर काय करायचं आहे, पर्सेंटेज ऑफ द रिमेनिंग स्टुडंट. मग रिमेनिंग स्टुडंटला किती पर्सेंटेज असतील ते पण आपल्याला शो करायचं आहे. चला आता मग सुरुवात करूया. आता इथं 45चं पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे. टोटल स्टुडंट किती आहे, इथं टोटल नंबर ऑफ स्टुडंट 60 आहे याच्यामध्ये, म्हणून इथं 60 घेतले. आणि किती ग्रेड पडलेले त्याला एमध्ये, किती पडलेले 45. मग 45 डिवायडेड बाय 60 पर्सेंटेज काढायचे म्हटल्यावर काय मल्टिप्लाय बाय 100 करावं लागतील तुम्हाला, बरोबर. आता इथं 100 करायचे. मग इथं काय करशाल तुम्ही, हा 0 तुमचा कट झालेला आहे, बरोबर. 0 गेट कॅन्सल. नंतर काय 6ने 45ला डिवाइड होतं का तुमचं, नाही होत. मग काय करायचं, 45 × 10 करायचे आणि डिवायडेड बाय 6 करायचे. चला तर मी नोटबुकवर तुम्हाला हे करून दाखवतो. × 10, 45 × 10 केले किती आले 450, बरोबर. डिवायडेड बाय काय करायचे तुम्हाला 6, बरोबर. इथे किती आहे 6 रूम रिमेनिंग राहिलेले. चला तर मग 6ने डिवाइड करू. 450ला 4 1 4, 4 7 42. रिमेनिंग किती राहिले 3 राहिले. 5 मधून 2 मायनस केले 3, 4 1 4 0. 0 इथं घेतला आहे रेडी. 6 5 30 0 0. आन्सर काय आलं 75 आलं आपलं इथं 75. सेकंड इथं पर्सेंटेज काढायचं बी कॉलममधले. तर काय बीमध्ये इथं तुम्हाला किती दिले ए ग्रेडची सिक्युरिंग नंबर्स किती दिले 33. आणि किती आउट ऑफ आहे 55 आउट ऑफ. मग 55 आउट ऑफ 33 × 100. आता इथे पण काय करशा, सेम करशा. 11ने काय करशा, पहिल्यांदा 11ने आपण डिवाइड करू दोन्हींना. 11 1 11, 11 3 33, 11 5 55. 2 नंबर आले. नंतर इथं 3ने 100ला मल्टिप्लाय केले, किती होतील तुमचे 300 होते. 300 डिवायडेड बाय 5 केले तर किती होतील 60 येणार आहे तुमचं. मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 3 × 100 किती आले तुमचे 300 डिवायडेड बाय 5चे ना, ओके. 5 6 30 आणि हा 0 इथं देऊन घ्यायचा. झाले 60 तुमचे. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे 60. नंतर 6 कॉलममध्ये सी मध्ये काय आहे तुम्हाला 10 आहे. 40 आउट ऑफ किती मिळाले तुम्हाला 10 मार्क्स मिळाले सिक्युरिंग ग्रेड ए मध्ये. तर तुम्हाला त्याचे पर्सेंटेज काढायचे. काय करशाल तुम्ही, परत इथं 0 कॅन्सल. मग 100 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय 4 केला, 1 मल्टिप्लाय बाय 100 किती होता तुमचे 100च राहता. डिवायडेड बाय 100 केले तर किती उत्तर येतं तुमचं 25. 25 4 100. हे तुमचा सी कॉलमचे पर्सेंटेज निघाले. हा नेक्स्ट कॉलम मी नंतर सांगतो नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला. डी कॉलममध्ये काय आहे तुम्हाला इथे डिवाइड करायचं. 15 किती 5 75, बरोबर. 51 50, 52 30, 53 15 3 45, 15 4 60 आणि 15 5 75. आलं आपला फायदा. इथं 1 राहिला तर 1 × 100
डिवायडेड बाय 5 केले तर तुमचं आन्सर 20 यायला पाहिजे. ओके, आलं 20. नंतर नेक्स्ट आता तुम्हाला काय करायचं, पर्सेंटेज ऑफ द रिमेनिंग स्टुडंट राहिलेले त्यांची पर्सेंटेज किती येते रिमेनिंग स्टुडंटची ते काढायचे आपल्याला. पर्सेंटेज काय असतं, 100 असतं. 100 मायनस काय करशाल तुम्ही, आलेलं उत्तर मायनस करायचं. 100 मायनस 75 आन्सर किती येतं तुमचं 25. इथे पण सेम 100 मायनस 60 आन्सर आलं 40. इथे पण 100 मायनस 25 उत्तर आलं तुमचं 75. इथे पण 100 मायनस 20 आन्सर आलं तुमचं 80. ओके, आता यावरून काय करायचं आहे तुम्हाला, ग्राफ शो करायचा आहे. आता ग्राफ शो करायसाठी मी इथे ग्राफ शो केलेला आहे. हा तुम्हाला दिसण्यासाठी खूप हे होईल, त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे माहिती सांगतो. ओके, आता तुम्हाला ग्राफमध्ये शो करताना हे 2 पॉईंट शो करायचे आहे. बरोबर, 75 आणि 25 किती होती ॲडिशन 100. 60 प्लस 40 100. 25 प्लस 75 100. 20 प्लस 80 100. हे पॉईंट तुम्हाला बारग्राफ शो करायचे. बारग्राफ काढताना अगदी सोपं आहे आपला पर्सेंटेज बारग्राफ. आता इथे काय आहे, पर्सेंटेज ऑफ स्टुडंट एक साईडला घेतले आपले वाय ॲक्सिसला. इथे वाय ॲक्सिस आणि इकडे तुमचं एक्स ॲक्सिस. ओके, आता तुम्हाला एक्स ॲक्सिसला डिव्हिजन घेतलं आणि वाय ॲक्सिसला काय घेतलं, डिव्हिजन कोणत्या आहे तुमच्या ABCD ह्या डिव्हिजन आहे. डिव्हिजन ऑफ स्टँडर्ड 8चं बघतोय आपण. ओके, आणि पर्सेंटेज ऑफ स्टुडंट हे कोणतं वाय ॲक्सिसला घेतले तुम्ही. आता पर्सेंटेज किती आहे तुमचे 0 to 100 पर्यंत. आता एक स्केल कितीची घेतली आपण 10ची, म्हणून ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10% ऑफ स्टुडंट. काय लिहिलं आपण 10%. का बरं, आपण वाय ॲक्सिसला इथं 10च्या डिस्टन्सने आपण शो केलेलं आहे पर्सेंटेज. ओके, हे इथे पर्सेंटेज ऑफ स्टुडंट. आणि एक्स ॲक्सिसला काय डिव्हिजन ABCD डिव्हिजन आहे हे स्टँडर्डच्या. ओके, आता तिन्ही पण ग्राफ तुम्हाला काय करायचे, 4 ग्राफ आहे, 4 डिव्हिजन आहे ABCD. ह्या चारही पण काय करायचे आहे तुम्हाला 100 पर्यंत सगळ्या काढून घ्यायच्या आहे. ओके, 0 to 100 पर्यंत काढून घ्यायच्या आहे. झाले काढून चारही पण. नंतर हे शो करताना ब्लॅक शेडेड आणि व्हाईट शेडेड हे कसं शो करायचं मी ते सांगतो तुम्हाला. आता हे किती आहे, पर्सेंटेज सिक्युरिंग इन ग्रेड A हे शो कशाने करतोय आपण ब्लॅक शेडने. ओके, आणि व्हाईट रिमेनिंग स्टुडंट म्हणजे हे 25 हे कशाने शो करू आपण 25 40 75 80 हे कशाने व्हाईट याने, आणि 75 60 25 20 हे कशाने ब्लॅक शेडने शो करायचं आहे आपल्याला ग्राफमध्ये. चला आता मग फर्स्ट काय 75 आणि 25. आता इथे 75 कुठे येतील 75 इथं 70 आणि इथे 5 1 2 3 4 5 लाईन्स म्हणजे 5 75 हे ब्लॅक शेडेडने दाखवलं आहे आपण सिक्युरिंग स्टुडंटला. आणि उरलेलं रिमेनिंग किती आहे आपलं 25. हे बघा 5 प्लस 10 15 15 प्लस 10 25. सेम आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट शो करायचं आहे 60 आणि 40. हे बघा 10 20 30 40 50 60 पण झालं. रिमेनिंग उरलेलं तुमचं काय 40. सेम आता काय इथं तुम्हाला 25 आणि 75 शो करायचं आहे. हे काय तुमचं पहिलं 25 आणि रिमेनिंग राहिलेलं तुमचं 75. नेक्स्ट आहे तुमचं 20 आणि 80. 20 ब्लॅक शेडेड आणि 80 तुमचं व्हाईट शेडेड. ओके, झालं तुमचं 80 आणि 20 शो. म्हणजे हा बारग्राफ तुमचा क्वेश्चन फर्स्ट कंप्लीट झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. सेकंड क्वेश्चन आहे ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन. आता हा सेकंड क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, याच्यावर काही क्वेश्चन दिलेले आहे. हे आपल्याला काय करायचं आहे ऑब्झर्व करायचं आहे बारग्राफ आणि त्याचे आन्सर द्यायचे आहे. त्याला तर मग फर्स्ट क्वेश्चन बघूया. स्टेट द टाईप ऑफ द बारग्राफ. आता हा बारग्राफ आहे हा कोणत्या टाईपचा आहे हे आपल्याला सांगायचं आहे. चला याचा आन्सर कसं लिहिशाल तुम्ही
Answer, it is a percentage bar graph. Okay. Second question है, how much percentage is the tour production to total production in Ajita farm? अजिता फार्ममध्ये पर्सेंटेज टूर प्रोडक्शन किती आहे? आता हे प्रोडक्शन ऑफ टूर आहे आणि हे प्रोडक्शन ऑफ ग्राम आहे. प्रोडक्शन ऑफ टूर कशाने ब्ल्यू शेडिंगने शो केलेलं आहे आणि प्रोडक्शन ऑफ ग्राम हे कशाने व्हाईट शेडिंगने शो केलेलं आहे. आता तुम्हाला काय विचारलं आहे, हाऊ मच पर्सेंटेज टूर कारण टूर प्रोडक्शन टू टोटल प्रोडक्शन इन अजिंठा फार्ममध्ये टूर प्रोडक्शन किती आहे? चला तर मग बघूया आन्सर. द टूर प्रोडक्शन इज 60. किती प्रोडक्शन आहे? 60%. 60% कुठे आहे? हे बघा, अजिंठा प्रोडक्शन ऑफ टूर कोणतं ब्ल्यू शेडिंग 10, 20, 30, 40, 50, 60पर्यंत आहे, म्हणजे हे तुमचा सेकंडचा आन्सर. आता थर्ड क्वेश्चन आहे, कम्पेअर द प्रोडक्शन ऑफ ग्राम in the farms of Yash and Ravi and state whose percentage of production is more and by how much. आता काय सांगितलं आहे? कम्पेअर करायचं आहे. प्रोडक्शन ऑफ ग्रामचं काय करायचं आहे तुम्हाला? कम्पेअर करायचं आहे. फार्म्स ऑफ यश अँड रवी, कोणाच्या फार्मशी? यशचं आणि रवीच्या फार्मचं. स्टेट हुज पर्सेंटेज ऑफ प्रोडक्शन इज मोर अँड बाय हाऊ मच. प्रोडक्शन आहे ते किती पर्सेंटेजनी कोणाचं जास्त आहे? मोर जास्त आहे आणि हाऊ मच म्हणजे ते किती आहे, तर हे तुम्हाला शोधायचं आहे. आता यश आणि रवीचं प्रोडक्शन म्हणजे काय हे तुम्हाला अगोदर काढून घ्यावं लागेल व्हाईट याच्यातलं किती आहे. त्याच्यानंतर त्याचं जास्त आहे त्याच्यातून मायनस करायचं आणि ते उरलेलं आहे ते काय असेल तुमचं जास्त आहे. चला आता मग बघूया आन्सर. आता काय ग्राम प्रोडक्शन यश फार्म किती आहे? 50 सांगितलेलं आहे. ओके, 50% आपण बघू. यश फार्मचं किती आहे? 50. आता इथं काय 50पर्यंत आलेलं आहे. वरचं रिमेनिंग काय तुमचं 50च राहणार आहे. 100 - 50 50. आता नेक्स्ट काय रवी फार्म्स 30% ग्राम प्रोडक्शन इज यश फार्म मोर दॅन बाय 20%. कारण आता इथं यामध्ये काय आहे, यश फार्मचं 50%, रवी फार्मचं 30%. रवी फार्मचं 30% कसं? आता हे कितीपर्यंत आहे तुमचं? रवी फार्मचं 70पर्यंत आहे. 100 - 70 केले तर उरते किती? 30. म्हणजे प्रोडक्शन ऑफ ग्राम किती याच्यामध्ये? 30%. याचं किती आहे? 50%. 50 - 30 केले तर किती रिमेनिंग राहतात? 20%. मग नेक्स्ट पूर्ण आन्सर लिहिताना तुम्हाला काय करते, ही लाईन तुम्ही इथे खाली घ्या. ग्राम प्रोडक्शन इन यश फार्म मोर बाय 20%. 50 - 30 किती आलं तुमचं? 20%. हे तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट 20% लिहा. ओके, 50 - 30. यश फार्मचं काय? यश फार्मचं जास्त होतं ना, म्हणून आपण काय लिहिलं? यश फार्म मोर बाय 20%. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th. हुज पर्सेंटेज प्रोडक्शन ऑफ टूर इज द लिस्ट. लिस्ट म्हणजे काय असतं? कमी. पर्सेंटेज प्रोडक्शन ऑफ टूर कोणाचं कमी आहे? हुज म्हणजे काय? कोणाचं, कोण. मतलब काय सांगितलं आहे तुम्हाला? टूर प्रोडक्शन सांगितलं. टूर प्रोडक्शन. ओके, टूर प्रोडक्शन म्हणजे काय तुमचं? ब्ल्यू शेडिंग. ब्ल्यू शेडिंगची हाईट कोणाची कमी दिसते तुम्हाला? इथे दिसते. कोणाची? सुधाची. मग त्याचा आन्सर सुधा. चला मग आपण बघूया. द पर्सेंटेज प्रोडक्शन ऑफ टूर इज लिस्ट इन सुधा फार्म. आलं लक्षात? चला आता मग आता नेक्स्ट क्वेश्चन. स्टेट द प्रोडक्शन पर्सेंटेज ऑफ टूर अँड ग्राम इन सुधा फार्म. आता टूर फार्म कोणाचं विचारलं आहे? सुधा फार्मचं. सुधा फार्मचं काय? टूर फार्म इथे आणि हे काय झालं तुमचं? प्रोडक्शन ऑफ ग्राम झालं. आता हे सुधाचं किती झालेलं आहे? हे किती दिसतं तुम्हाला इथे इथपर्यंत? 40 आणि 40 आणि हे टोटल 100 आहे. 100 - 40 केलं हे रिमेनिंग किती असतं? 60. म्हणजे तुमचं किती? ग्राम किती झालं? प्रोडक्शन ऑफ ग्राम 60 आणि प्रोडक्शन ऑफ टूर किती झालं तुमचं? 40. तर आता मग आन्सर कसं लिहायचं ते बघू. द पर्सेंटेज ऑफ प्रोडक्शन ऑफ टूर इन सुधा फार्म 40%. पर्सेंट चिन्ह लिहायला विसरायचं नाही. अँड द पर्सेंटेज प्रोडक्शन ऑफ ग्राम
इज इक्वल टू किती 60%. आलं लक्षात. हे झालं आपण 5व्या क्वेश्चनचं ॲन्सर. चला आता मग आता थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन काय, द फॉलोइंग डाटा कलेक्टेड इन अ सर्वे ऑफ सम स्टुडंट ऑफ 10th स्टँडर्डच्या स्टुडंटचा सर्वे करायचा आहे. कलेक्टेड डाटा फ्रॉम सम स्कूल, काही स्कूलचा. ड्रॉ द पर्सेंटेज बार ग्राफ ऑफ द डाटा. त्याचं काय करायचं आहे, बार ग्राफ आपल्याला शो करायचं आहे. हे बघा यामध्ये काय, हे क्वेश्चन ॲज इट इज आहे. इथे तुम्हाला काय करायचे, 2 कॉलम ॲड करायचे. आपण क्वेश्चन फर्स्टमध्ये बघितल्याप्रमाणे. आता काय इथे फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड आहे. ओके, हे फोर्थ स्टँडर्ड झाले तुमचे स्कूलचे. आणि हे काय तुमचं पर्सेंटेज इन्क्लिनेशन टुवर्ड सायन्स स्ट्रीम. सायन्स स्ट्रीमचं आणि कॉमर्स स्ट्रीमचं दोन्ही स्ट्रीम्स. ओके, त्या स्ट्रीमचे तुम्हाला काढायचे आहे. आता कॉमर्स हे सायन्स स्ट्रीम आहे, याला किती 90, 60, 150 टोटल आलेली. ही टोटल करून घेतली आपण 150. 60 + 20 80, 25 + 25 50, 16 + 24 40 झाली टोटल करून. आता याचं काय करायचं आहे आपल्याला, आउट ऑफ 1 मिळाली, किती आउट ऑफ किती आहे 90. ओके, ही सायन्सची काढली आणि ही किती कशाची काढली, ही कॉमर्सची इथे. ओके, आता सायन्सची पर्सेंटेज काढायची तुम्हाला. आता हे फर्स्ट कॅल्क्युलेशन कसं आहे तुमचं, 150 0 कॅन्सल गेट्स 0 कॅन्सल. 15 6 जा 90. ओके, आणि 6 10 जा 60. आलं लक्षात. 15 6 0 0 गेट कॅन्सल. 15 6 जा 90 आणि इथे 1 राहिला. 6 × 10 60. 60 डिवायडेड बाय 1 60 आन्सर येणार तुमचं. नेक्स्ट कॉलममध्ये काय आहे तुमचं, सेकंडमध्ये हे ॲडिशन करून घेतलेले 80 आलेली. मग 80 आपण काय घेतलं, टोटल खाली घेतली आणि हे कोणत्या तरी स्ट्रीमचं तुम्ही 60 घेतलं. तुम्ही हे घेतलं तरी चालेल, पण हे काय होईल तुमचा हा कॉलम खालीवर होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही फर्स्टमध्ये 60 घेतले तर इथे पण 60 घ्यायचे आहे तुम्हाला. वरच्या रोजमधले घेतलेलं असेल तर 60. तर इथं 60 डिवायडेड बाय 80 केलं. इथे काय होईल तुमचा 0 0 गेट कॅन्सल. बरोबर. नेक्स्ट काय करशाल तुम्ही, हे तुम्हाला मी पेजवर करून दाखवते का. ओके, 60 डिवायडेड बाय 80 × 100. ओके, 0 0 कॅन्सल. 60 × 10 600. 6 × 10 60 आणि हा 0 इथे. ओके, 8. आता हे तुम्हाला डिव्हायजन करायचं आहे, डिव्हिजन. ओके, 600 डिवायडेड बाय 8. 8 1 जा 8, 8 7 जा 56. इथे रिमेनिंग राहिले 4. 8 5 जा 40. 0 0 मग किती आन्सर आला तुमचं 75. इथं किती आले तुमचं 75. 100 - 75 25. ही नेक्स्ट स्टेप आहे. आता इथं किती 25 आणि हे 15. आता इथे काय करशाल तुम्ही 25 2 जा 55. 1 × 100 100 डिवायडेड बाय 2 50. आलं लक्षात. परत बघा 25ने 50ला डिवाइड केलं किती 25 2 जा 50. 1 इथे आला. 1 × 100 100 डिवायडेड बाय 2 काय आलं 50 आलं तुमचं. नेक्स्ट काय 16 डिवायडेड बाय 40. ही टर्म याला मल्टिप्लाय नसते, याला डिवाइडच असते, याला मल्टिप्लाय असते, लक्षात असू द्या. आता 16 40. तर इथे काय 0 कट होईल, हा 0 कट झाला. बरोबर तुमचा. 4 4 जा 16. 4 × 10 40. आलं लक्षात. एकदम सिम्पल आहे, फक्त कॅल्क्युलेशन करताना लक्ष देऊन करायचे आहे तुम्हाला. ओके, तर नेक्स्ट आहे. नेक्स्ट रोजमध्ये काय तुम्हाला पर्सेंटेज इन्क्लिनेशन टुवर्ड कॉमर्स स्ट्रीम. आता 100 - 60 केले तुमचे 40% इथे आले. म्हणजे रिपीट तुम्हाला ही प्रोसिजर करायची आवश्यकता आहे का नाही, मला डायरेक्ट इथे भेटू शकता.
नंतर 100 मायनस 75 25, 100 मायनस 50 50, 100 मायनस 40 60. आलं. आता तुम्हाला याच्यावरून काय करायचं आहे, बार ग्राफ शो करायचं आहे. आता बार ग्राफ शो करताना काय करायचं आहे तुम्हाला हे तर माहितीचे किती आलेले आहे, 60 आणि 40 दाखवायचं. 100 आउट ऑफ दाखवायचं आहे बघा, 100 आउट ऑफ. सायन्स स्ट्रीम आणि कॉमर्स स्ट्रीम. आता सायन्स स्ट्रीम आपण कशामध्ये, ब्लॅक शेडमध्ये, आणि कॉमर्स स्ट्रीम व्हाईट शेडमध्ये दाखवतो आहे. आणि एक्स ॲक्सिस व वाय ॲक्सिस व काय आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10% स्टुडंट. आणि इकडे काय एक्स ॲक्सिसवर तुम्हाला काय घ्यावं लागेल, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड, थर्ड, फोर्थ. ओके, आलं लक्षात, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड, थर्ड, फोर्थ. आणि इकडे वाय ॲक्सिसवर तुम्हाला बोललो होतो 10 20 हे 100% पर्यंत असेल. आता इथे काय करशाल तुम्ही, एक ड्रॉ केलं 100पर्यंत. आता तुम्हाला काय शोध करायचं आहे फक्त याच्यामध्ये ग्राफमध्ये. आता फर्स्ट काय 60 आणि 40. सायन्स स्ट्रीमचं काय ब्लॅक शेडिंग बोललो होतो तुम्हाला, ब्लॅक शेडिंग 60 आहे का चेक करा. हे 60पर्यंत ड्रॉ केलं, 0 to 60पर्यंत आहे बघा, 0 to 60पर्यंत. रिमेनिंग काय आहे तुमचं 40 रिमेनिंग राहिलं, 10 20 30 40. ओके, झालं. सेकंड काय 75 25 हे आहे तुमचं 70पर्यंत. नंतर इथं 5 ॲड केले, 75 झाले तुमचे. रिमेनिंग उरलेलं तुमचं 25. नेक्स्ट आहे तुमचं काय 50 50. आता हे बघा 50पर्यंत गेले ब्लॅक शेडिंग आणि कॉमर्सची 50 शेडिंग व्हाईट आहे. आता नेक्स्ट काय आहे तुमचं 40 सायन्स स्ट्रीम आणि 60 कॉमर्स स्ट्रीम. आहे 40 तुमची, 40पर्यंत तुमची ब्लॅक स्ट्रीम सायन्स स्ट्रीम आणि ही रिमेनिंग 60% काय आहे तुमची कॉमर्स स्ट्रीम. झालेला आहे आजचा आपला बारगा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.